तर आज आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनचा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. तर काल आपण एक फॉर्म्युला बघितला होता, कोणता? tn चा. tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी हा होता टू फाइंडिंग द टर्म एनी टर्म. तर आज आपण एसएन चा फॉर्म्युला बघणार आहोत, जो की ज्यामध्ये आपल्याला जर सम विचारलं तर तो सम काढता येतो. जसा की फॉर एक्झाम्पल एसएन चा फॉर्म्युला बघा, Sn equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. हा आहे फाइंड सम ऑफ नंबर्स. तर कसा आहे तो क्वेश्चन? फाइंड, आता आपण एक क्वेश्चन बघू. फाइंड द सम ऑफ ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 टू ऑड नंबर्स फ्रॉम 1 टू 150. तर 1 ते 150 मधील सगळे ऑड नंबर्स बघू. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायला लागेल, सिक्वेन्स बघावा लागेल. तर सुरुवात कुठून होईल? 1 पासून. 1 3 5 7 9 आणि लास्ट नंबर कोणता असेल? 149. आता आपल्याला जर सम काढायचा असेल तर आपल्याला माहित पाहिजे की 1 पासून 149 पर्यंत किती ऑड नंबर्स येतात आणि किती ऑड नंबर्स येतात हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? tn चा. तर मग बघू आपण, कारण आपल्याला यामध्ये tn माहिती आहे. a किती असेल? a इक्वल टू 1, d इक्वल टू t2 मायनस t1 2 and tn इक्वल टू 149. सो tn चा फॉर्म्युला वापरावा लागेल, tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. सो tn ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 149 इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आहे? 1 प्लस n ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे नंबर ऑफ टर्म्स. d ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे? 2 आहे. सो 149 इक्वल टू 1 प्लस 2 into n, 2n minus 2 1 जा 2. सो 149 इक्वल टू 2 मधून 1 गेले 1, सो 2n minus 1. तर मग 2n इक्वल टू 149 प्लस हे निगेटिव्ह कडे गेला का पॉझिटिव्ह, सो 150. सो n इक्वल टू 150 डिवाइडेड बाय 2. सो n इक्वल टू किती? 75. So there are 75 numbers from 1 to 150. There are 75 odd numbers. So मग सम करण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे? एसएन चा. तर याच्यामध्ये आपण एसएन चा फॉर्म्युला वापरू. सो एसएन आपल्याला आता n ची व्हॅल्यू भेटली, आता आपण एसएन वापरू. a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1 होती, d ची व्हॅल्यू 2 आहे आणि n ची व्हॅल्यू किती आहे? 75 आहे. So Sn equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. So Sn म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे? 75 आहे. So S 75 आपल्याला काढायचा आहे. n ची व्हॅल्यू 75 by 2 2 into a ची व्हॅल्यू 1 च आहे. n ची व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली आहे 75 minus 1 into d. तर मग 2 ने याला डिवाइड करायचं का? तर नाही करायचं, कारण पॉइंट मध्ये आन्सर येते 70 ऍज इट इज ठेवू. इथलं सिम्प्लिफाय करून घेऊ. 2 1 जा 2, 75 minus 1 74, 74 2 जा किती? 148. मग काय येईल? S 75 इक्वल टू 75 by 2 into 148 plus 2 150. 150 जर आपण 2 ने डिवाइड केलं तर किती येईल? 2 7 जा 2 5 जा. सो 75 minus 75 किती येईल? 75 minus 75, 75 चा स्क्वेअर. मी एक ट्रिक सांगितली होती स्क्वेअर काढायची. 5 चा स्क्वेअर 25 आणि 7 च्या नंतर काय येतं? 8. 7 8 56. सो सम ऑफ ऑड नंबर्स फ्रॉम 1 टू 50 किती आलं? 5625. तर असे क्वेश्चन्स येतात एक्झाम मध्ये. फक्त याच्यामध्ये समजणं महत्त्वाचं की कोणता फॉर्म्युला वापरायचा, काय काढलं पाहिजे. आपण डायरेक्टली सम काढू शकत नाही, कारण या क्वेश्चन मध्ये ऑड नंबर्स दिले होते फ्रॉम 1 टू 50. आपण पहिल्यांदा फर्स्ट ऑफर काय केलं? नंबर्स काढले की 1 ते 50 मध्ये ऑड नंबर्स किती आहेत. मग जेव्हा आपल्याला ऑड नंबर्स माहित झाले त्यानंतर आपण एसएन चा फॉर्म्युला वापरला. तर महत्त्वाचा हे आहे की कोणता फॉर्म्युला वापरायचा. तर आपण नेक्स्ट कोणता घ्यायचा? आपण क्वेश्चन घेऊ. फाइंड द
sum of first 123 even natural numbers. Find the sum of 123 even natural numbers. आपल्याला दिले 123 even natural number. आता even natural number कुठून स्टार्ट होतील? ऑब्वियसली 2 पासून. तर ह्यामध्ये आपल्याला काय काय माहित आहे? a माहित आहे. a किती असेल? 2 असेल. d किती असेल? 2 असेल. आणि इथे n ची व्हॅल्यू दिलेली आहे की 123 इवन नंबर्स आहेत, म्हणून आपण डायरेक्टली इथे कोणता फॉर्म्युला वापरायचा? SN चा फॉर्म्युला वापरायचा, कारण आपल्या ह्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे की 123 इवन नंबरचे आपल्याला सम काढायचे आहे. सो डायरेक्टली आपण SN इक्वल टू n बाय 2 2a प्लस n मायनस 1 इंटू d. So S123 equals to 123 by 2 into h व्हॅल्यू किती आहे? 2 आहे, मायनस n ची व्हॅल्यू पण किती आहे? 123 मायनस 1 into d ची व्हॅल्यू 2 आहे. तर इथं S123 equals to 123 divided by 2 as it is ठेवू, कारण डिवाइड होत नाही. 2 2 जा 4 4 plus 123 minus 1 122 122 2 जा 144. मग बघा 123 divided by 2 into किती? 148. 2 1 जा 2 2 7 जा 14 2 4 जा 8. सो 123 into 74 जर आपण केलं तर याचा आन्सर आपल्याला काय मिळेल? ऍडिशन मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळून जाईल. त्याचं मल्टिप्लिकेशन किती येते आता? 123 into 74. 4 2 8 1 9 4 7 21 14 15 16 1 8. Nine one 9102 is the sum of 123 even numbers. तर असे क्वेश्चन्स प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये आहे, त्याच्यामध्ये काही अवघड नाही. आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण ऍप्लिकेशन्स ऑफ एपी बघू.